गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा, शिवतनया शुभदायका, हे करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका, करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका। श्री गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा, शिवकन्या शुभदायका, तुझला वंदू, तुझ माता तू पिता तू आमचा, तूच सखान बंधू, सेवा जाणुनी गोड मानुनी, सेवा जाणुनी गोड मानुनी, आशिष द्या मज पायिका, हे करतो सभा रंगणी आज अंगणी रंग चढू दे कार्या, सभा रंगणी आज अंगणी रंग चढू दे कार्या, तुझ्या कृपेने कार्य आरंभिले, दृष्टी देई मज धैर्या, कृपा करावी दृष्टी धरावी, कृपा करावी दृष्टी धरावी, तूच सर्वा सहाय्यका, हे करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका, करतो वंदना गौरी। श्री गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा, शिवतनया शुभदायका, हे करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका, करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका, करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका। प्रभु श्री रामचंद्र की
मोरा देवा बनवा जिव्हारी धुमसल रायाची रात भर आता नवा नार नट खट अवखळ तोऱ्याची धरणी नाठी नखऱ्याची अशी लचकत उरडत झुलवत आले नाजूक छम छम घुंगराची बाण नजरात लागे सुंदर रंगोळी जरा आराम करून घे कळलं. तोपर्यंत मी शेजारच्या गावात जातो आणि उद्याच्या कार्यक्रमाची सुपारी ठरवून येतो. नक्की नक्की तू आराम करून घे. आलो आलो. सुंदरा हे सुंदरा अगं इतक्या तातडीनं का बोलावलंस मला? माझ्या उदरात आपल्या प्रेमाचा अंकुर वाढवतो. आता लपवणं शक्य नाही. बाबाला भेटून आपल्या लग्नाचा विषय काढा ना. नाही हे शक्य नाही सुंदर. तुझ्या उदरात वाढणारं हे मूल कोणत्याही जन्माला येता कामा नये. इनामदार साहेब काय चुकलं माझं? असं नका बाबू. अहो कलावंत आहे मी. माझ्या प्रेमाचा खेळ करू नका. माझ्या समोर आपल्या बाळाला पदरात घ्या. मूर्खासारखं बोलू नकोस सुंदर. अगं या गावचा इनामदार आहे. एका तमाशात नाचणारी बरोबर जर लग्न केलं तर हा गाव कोंडात शेड घालील माझ्या. शक्य नाही सुंदर आहे, शक्य नाही. इनामदार साहेब काय चुकलं माझं? तुमच्यावर जीव ओळख टाकला. तुम्ही म्हणाल तसे वागले. प्रेम केलं होतं तुमच्यावर आणि तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला एक मुलगी सुद्धा आहे हे लपवलं. फसवून माझ्या आयुष्याचा चुराडा केला आणि आता बाहेर तुम्ही निघालात. सुंदरा खरोखर हा प्रेमाचा खेळ नव्हता. अगं तुमच्या प्रेमात पुरता वेडावलं होतो. पण तुला गमवायच्या भीतीनं आजपर्यंत हे सत्य लपवून ठेवलं. पण एक सत्य आहे. काही झालं तरी मी तुझा स्वीकार करू शकत नाही सुंदर. हे माझ्या हातात नाही आता सुंदरा. क्षमा कर. क्षमा कर. हा विचार प्रेमाचा डाव करून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या अधिकाराचा होता. आज जर स्वीकार नाही केला तर भर समाजात संपूर्ण गावात
हे परमेश्वरा, काय झालं? खरोखर हिला असं केलं तर या गावचा इनामदार असून सुद्धा या गावची लोक गाडवावरून दिंड काढतील माझ्या. नाही नाही, हा असं होऊ देणार नाही. हा इनामदार सुंदरा, हा इनामदार असं होऊ देणार नाही. काही झालं तरी सुंदरा, सुंदरा, माझ्या या गावात माझ्या अब्रूचे धिंडवडे निघण्या अगोदर तुला तुझ्या तमाशाच्या फडासहित जाळून टाकेल हा इनामदार. अगं, तुझ्या प्रेमापेक्षा अब्रू प्यारी या इनामदाराला. सुंदरा, तुला मरणे हा एकच पर्याय आहे. सुंदरा, मरायला तयार हो. सुंदरा, सुंदरा, सुंदरा. इनामदार साहेब, असं करू नका. मी जाते हा गाव, हा तमाशा सोडून, पण मला मारू नका. तुला जर आज सोडलं तर तुझ्या उदरात वाढणारे हे मूल उद्या मला शोधत येईल. आणि हे असं करायचं नाही. मला काही झालं तरी तुला या पोटच्या मुलासहित मरावंच लागेल. सुंदरा, स्वतःला या अग्नीच्या स्वाधीन का. सुंदरा, इनामदार, नीच माणसा, आज जसा तू या आगीत मी जळते, तसा तू सुद्धा जिवंतपणे पुत्री योगाच्या आगीचे चटके घेत कणाकणा मरशील. सुंदरा, 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 काय झालं गे? सुंदरा, इनामदार, 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 तुला मी नाही सोडणार. नाही सोडणार मी इनामदार तुला. माझ्या हस्त्या खेळत्या घराची तू राख रांगोळी केलीस, याचा मी बदला घेईन. नक्कीच सूड घेईन इनामदार. नाही सोडणार, नाही सोडणार इनामदार तुला. नाही सोडणार. गाव गेले आन उघड्या घराना आता घडीदार आले. पायरीला गेले तडे, पाय झाले सड. पायरीला गेले तडे, पाय झाले सड. आर देवा, तुझ्या देवळात चोरट्यांचा फड, चोरट्यांचा फड. राम राम मंडळी, राम राम. मी कडकराव. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात दोन मोठ्या चुका. कुठल्या काय विचारता? एक म्हणजे माझा जन्म आणि दुसरं म्हणजे माझं नाव. काय नाव? कडकराव. ती जो आयुष्याला कडकी लागली. आता करायचं काय? पण आता सरकारने 1 लाख रुपयाचा इनाम जाहीर केलाय. संभा डाकूला पकडायला. आता त्याला पकडतो आणि 1 लाख रुपये घेतो आणि जो जातो कुठे. त्यासाठी काहीतरी करावं लागेल. काय करू? गावात भावांचा तमाशाला असं ऐकलं होतं, एखादी नोकरी नक्कीच मिळेल. अगदीच नाही भेटली तर नाट्याची नक्की भेटत. बघतो काहीतरी भेटत. भवानराव, भवानराव. बाबा घरात नाही. काय काम आहे? गावात भवानरावांचा तमाशाला असं ऐकलं होतं, एखादी नोकरी भेटेल म्हणून आलो होतो. फक्त नाचाची नोकरी आहे. कशी? अंगबाई, कल्याणीबाई, कशी दिसते मी? 2
जेवायला भेटलं बाद झालं. तो नाचा पण करीन. बरं, मग जा आज तयारी कर, रात्री तमाशा आहे. अगं माझी कुणाची का पोटी. हो बाई, हो एवढी गडबड कसली? या आमच्या शेजारी 5 मिनिटं बसला की नाही? काय काम आहे मग? एकदम उपटच जाईल. बाप घरात नाहीये म्हणून तर आलोय. म्हणजे चल एक पक्कड लावणी होऊन जाऊ दे. कालिया, ही कल्याणी पिकाऊ नाहीये, कळलं तुला? तुला जर तमाशा बघायचा असेल तर रात्री तमाशाला ये. खूप माज आहे का तुला? अगं तुझी खरी जागा त्या कालियाच्या पंगावर. कालिया, राम जाती मला मारलं. चल चल तुझ्या आबूच्या दिंड्यात काढतो. कालिया, असं करू नकोस. कालिया, कालिया, असा राक्षसी वागू नकोस. अगं माझ्यातला राक्षस अजून तू पाहिला नाहीयेस. चाल माझी रात रंगीन कर. अधर्मानं वागू नकोस कालिया, असा अधर्मानं वागू नकोस. साली कालिया, भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगून ठेवलंय, जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होईल, या पृथ्वीवर पाप वाढेल, तेव्हा तेव्हा धर्माच्या संरक्षणासाठी आणि तुझ्यासारख्या राक्षसाचा संहार करण्यासाठी कुणाला तरी शस्त्र उचलावंच लागेल. मग पाहतोच ना कोण येतं तुझ्या रक्षणासाठी ते. चल चल. कालिया सोड तिला. अरे तुझ्या फड्यावर उभा राहून थया नाचायला हा धर्म आलाय. अरे आया बहिणीची अमृत म्हणजे तुला बापाची जहागिरी वाटली की काय रे? अरे तू काय माझं वागणं करणार आहेस? अरे तल्या खोलात फिरणारा मामुलीचा जातो. आधी तुझ्याकडे पाहतो, मग हिच्या सौंदर्याचा आस्वाद घेतो. अरे सांभाळ बापूच्या तालमीत वाढलाय हा धर्मा. एवढाच जर माज आहे तर आज जिवंत जाऊनच दाखव माझ्या पंजातून. आज पवित्र करतो हे गाव तुझ्या रक्तानं. मग त्यासाठी तुझा बळी घ्यावा लागला तरी 72. कालिया नाही संभाबा, हा विषारी साप आहे, याला इथे ठेचलाच पाहिजे. आज जर याला सोडलास तर परत येईल हा इथे दंश करायला. याच्या मृत्यूची शिक्षा हीच, याला असा अर्धमेला करूनच सोडून द्यायचा आहे. हे कालिया चाल उठ, निघ इथून, नाहीतर पट्ट मरशील. आता जातोय पण परत येण्यासाठी लक्षात ठेव, त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. याला जातो की करूया गाव आणि दोन मारे. संभाबा, आज याला जिवंत जाऊन देऊन चूक केली आपण. अरे हा परत येईल, सुडाची भावना परत घेऊन येईल याला. जेव्हा परत येईल तेव्हा त्याच्या पापाची शिक्षा त्याला नक्कीच देऊ, पण अधर्मानं वागू नकोस. चल चल. थांब धर्मा, आज तू आला नसतास तर हा देव जिवंत राहिला नसता. मी माझं कर्तव्य केलं. धर्मा, माझं सर्वस्व स्वीकार करशील? हो बाई, तुमच्या सौंदर्यावर खुश होऊन कोणी सावकार हसत तुमच्याशी लग्न करेल. आयुष्यभर त्याची राणी होऊन जगाल. कुठे या रांगड्या धर्माच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य खराब करताय. धर्मा, नाचणारीच्या तारुण्यावर बोलून जवळ करणारे बरेच भेटते, पण हेच तारून उतरणीला लागला की हेच सावकार सोयीस्करपणे झटकून देतात. मला तुझ्यासोबत दराखोऱ्यातून जगायला हवं. अगदी समानाचं आयुष्य तरी जगेल मी. नका बाई, नका तुमच्या चाळ्यांच्या नारात या रांगड्या धर्माला अडकवू नका. येतो मी. कालिया, धर्मा, धर्मा, माझं सर्वस्व स्वीकार करते.
असे सुर जुळले सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले सुंदर स्वप्न होतं. तिथे प्रेम विश्वासघातात बदलतं आणि निष्पापपणा क्रूरतेला भेटतो. तिथे उत्कटतेची फसवणुकीची आणि सुडाची कहाणी उलगडते. तुटलेल्या स्वप्नांच्या प्रतिध्वनीमध्ये एक तरुण स्त्री उत्कटतेच्या मादक मोहाला शरण जाते. ज्याच्यावर निस्सीम प्रेम केलं तो वैयक्तिक प्रतिष्ठेच्या नावाखाली तिलाच संपवतो आणि इथेच चिणगी पडते. पितृप्रेमानं वेडा झालेला एक सामान्य बाप असामान्य असं पाऊल उचलतो आणि सुरू होतो बदल्याचा, संतापाचा आणि पश्चातापाचा करून खेळ. सादर करीत आहोत समाजातील भयंकर, भीषण, हृदयद्रावक असं सत्य. ही कहाणी आहे 1980च्या दशकातील, जेव्हा शेठ सावकारांची जुलमी सत्ता उत्कटतेच्या शिगेला पोहोचली होती. कुठे निर्दयी डाकू दरोडेखोर गरिबांना छळत होते, तर कुठे काही दरोडेखोर गरिबांची रक्षणकर्ता म्हणून उभे टाकले होते. अशातच नावारूपाला आला एक धर्मानं वागणारा, न्यायाचा बदला आसुडाने घेणारा एक रक्षणकर्ता, डाकू धर्मात्मा. 15 वर्षाचा कालावधी लोटला. इनामदारानं सुंदराला जाळून आजही आपल्या कर्माच्या पश्चातापात जळतोय. रागाच्या एका महाभयंकर क्षणाला स्वतःची अब्रू वाचवायला इनामदाराने सुंदराला जिवंत जाळलं. तिच्या चितेच्या ज्वाळा शांत झाल्या, पण इनामदाराच्या मनात पश्चातापाची जी आग उसळली तिच्या ज्वाळा आजही चटके देत आहेत. संभाव्य प्रतिशोधासाठी इनामदाराची मुलगी पळवली. आज 15 वर्ष लोटली. आजही इनामदार पश्चातापात जळतोय आणि संभा प्रतिशोधात. 15 वर्षानंतर पुन्हा एकदा ढोलकीचा आवाज आणि घुंगरांचा नाद या गावात घुमला. पात्र परिचय: धर्मा सतीश घोरपडे, संभा जयेश घोरपडे, इनामदार रुपेश कदम, डालिया सागर कदम, कल्याणी चैताली कबाडे, दौलत सुनील गुडेकर, चमन महेश सावंत, दौलत विजय कदम, भवानराव प्रमोद घोरपडे, सुंदरा प्राजक्ता धामणे, रावराव तुषार घोरपडे, सर्जा तुषार सावंत आणि साथीदाराच्या भूमिकेत अमोल कदम. 15 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा ए ज्योतिबा, गावात तमाशा आलाय का? होय मला भवानराव पुणेकरांचा तमाशा आलाय गावात. कोणाची हिंमत झाली या गावात तमाशा आणण्याची? या गावचा पाटील मी, या गावचा इनामदार मी, आणि माझ्या मर्जी विरुद्ध या गावात तमाशा आणण्याची हिंमत दाखवली तरी कोणी? समजा गावकऱ्यांच्या वतीने दौलतराम सावकाराने तमाशा आणलाय. दौलतराम सावकार? अरे दौलतीनं एवढा मदान झालाय की गावात तमाशा आणण्यापूर्वी या गावच्या इनामदाराची त्यानं साधी परवानगी सुद्धा घेऊ नये. तुम्ही परवानगी देणार नाही म्हणून दौलतरामाच्या चितवणीने गाववाल्यांच्या चितवणीने दौलतराम सावकाराने तमाशा आणलाय. शक्य नाही. अरे गेल्या 15 वर्षात या इनामदाराच्या मर्जी विरुद्ध या गावात साधं तुणतुण वाजलं नाही. आणि जोपर्यंत हा इनामदार या गावात जिवंत आहे ना, तोपर्यंत या गावात कोणतीही बाई पायात चाळ बांधून नाचणार नाही.
ज्योतिबा जा, माझी बंदूक आण. माझ्या मर्जी विरुद्ध या गावात तमाशा नाचवणाऱ्या एकेकाची डोकी फोडतो मी. आणि त्या दौलतरामाच्या तर हातीच्या चिंधड्या करून वाट्यावर फेकून देतो. पण मालक, तमाशाची तुम्हाला इतकी चिड काय येते? गावात तमाशा आणायचा नाही अशी बंदी घातली तुम्ही. इतर गावाप्रमाणे आपल्या बी गावी तमाशा व्हावा अशी समजा गावकऱ्यांची इच्छा असते, पण त्यांची इच्छा तुमच्या इच्छेने का जुडवता? मालक, मला ठाव आहे 15 वर्षापूर्वी तुम्ही बी तमाशाचे लय शौकीन होता, पण एकाएकी तमाशाचं वर का धरलं तुम्ही? हो जो, हा तमाशा माझा वैरी आहे. एका मोहाच्या आणि आसुरी क्षणाच्या घटनेनं हा तमाशा माझा हाडवैरी झाला. बाईची लावणी ऐकली, चाळाचा आवाज ऐकला की कुणीतरी माझ्या कानात तप्त तेल होत अशा वेदना होतात मला. असं घडणार नाही, कालत्रयी घडणार नाही. तोपर्यंत हा इनामदार या गावात आहे, तोपर्यंत या गावात तमाशा होणार नाही म्हणजे नाही. मालक, मालक, या गावात माझ्या मर्जी विरुद्ध तमाशा नाचवणाऱ्या एकेकाची डोकी फोडतो मी. मालक, तेथे जाऊ नका तुम्ही. दौलतराम आणि त्याचा निर्दय मुलगा कालिया तुम्ही तमाशा बंद पडायला याल म्हणून तयारीत बसले आहेत. अरे म्हणून का नामर्दाप्रमाणे त्यांचा तमाशा ऐकत घरात बसू मी? एक तरी तो दौलतराम तरी जगेल, नाहीतर हा इनामदार तरी मरेल तमाशा बंद पाडताना. पण मालक, तमाशाचा इतका संताप का तुम्हाला? ज्योतिबा, हा तमाशानेच माझ्या आयुष्याचा तमाशा केलाय रे. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त या तमाशानेच केलं. ज्योतिबा, तुला तुझ्या मुलाची कधी आठवण येते का रे? पोटच्या पोराची आठवण कशीच रे मालक. जाता येता तरण्याबाण पोरासनी बघून माझं बी पोरग एवढंच झालं असेल असं आठवून एकलाच जायचा रडतो. पण माझं दुःख मी तुमच्यापाशी कधी सांगितलं नाही, कारण मी जसा पोराशिवाय तडपतोय तसं तुम्ही बी आपल्या पोरीसाठी थमवतोय. 15 वर्षापूर्वी कशाला आपला अजान पोरासनी पावलं ते त्या देवाला ठाऊ. त्या देवास काय ठाऊक आहे तर या निर्दयी इनामदाराला. ज्योतिबा, माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही हरवली ते या चांडाळ इनामदारामुळेच. काय सांगताय मालक? हो सांगतोय. हातून घडलेल्या पापाची कबुली देते. ज्योतिबा, तू मला शिव्या शाप देशील. तुझ्या नजरेत मी ही ठरेल म्हणून मी तुला अद्याप बोललो नाही, पण आज सगळं सत्य तुला सांगणार आहे. ज्योतिबा, तुझी मुलगी हरवली या दुःखाची फक्त तू जळच सोसतोयस, पण माझी मुलगी हरवली या दुःखाच्या पापाग्नीत मी संपूर्ण जळतो आहे. आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त हा तमाशा. तमाशा? होय ज्योती, आपली मुलं हरवली त्याच वर्षाच्या जत्रेला गावात एक तमाशा आला होता. आणि त्याच वर्षाच्या जत्रेला आपल्या गावात एक तमाशा आला होता ज्योतिबा. आणि त्यात सुंदराजी होती. तिला काय सांगू ज्योतिबा, तुला काय सांगू. आणि त्या सुंदराला या पापी इनामदाराने जाळली रे. या पापी इनामदाराने जाळली. मी पापी आहे रे ज्योतिबा, मी पापी आहे. होय मालक, होय. मी केली राख सुंदराच्या आयुष्याची, मी केली राख संभा माचणीकराच्या आयुष्याची. आणि त्यांच्या त्या पुण्य राखेत माझे पप्पी हात सुखाचे शोध घेत राहिले. पण त्यातून न संपणाऱ्या यातनाच मिळाल्या मला रे. असह्य वेदनाच मिळाल्या मला ज्योतिबा, असह्य वेदनाच मिळाला रे मला. खरंच मालक, तुमच्या हातनं असं काय भयानक कृत्य घडेल असं वाटलं नव्हतं मला. का त्या गरीब पोरीचा जीव जाळला तुम्ही? असा तिचा गुन्हा तरी काय घडला होता?
माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. गोळ्या भावनेनं गोळ्या भाबड्या त्या पोरीनं मला तिचा देव समजून आपलं जीवन समर्पित केलं. पण तिचा हा देव भावना शून्य माणूस सैतान निघाला रे ज्योतिबा. माणूस की सैतान. खरंच मालक, सैतानाला लाजवेल असं लाजवानं कृत्य केलं तुम्ही. त्यावेळी मी सैतान नव्हतो रे ज्योतिबा. नामदाराचा रंगेल मुलगा होता. माझं लग्न होऊन मला एक मुलगी सुद्धा होती. पण सुंदराच्या प्रेमानं वेडावलं होतो. तिच्या पाठी वेड्यासारखा गाव हिंडत होतो. सुंदरा ही प्रेमानं वेडावली होती माझी. पण तिच्या उदरात माझं मूल वाढतंय हे मला ठाऊक नव्हतं. आणि माझं लग्न झालंय हे सुंदराला सुद्धा ठाऊक नव्हतं. पण ठाऊक झालं तेव्हा माझं हे पाप भर तमाशात समाजासमोर जाहीर करण्याची भीती घातली मला तिनं. आणि इथंच माझ्या मनात सैतानी अंकुर उगवला. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी पुरता सैतान झालो मी जाळला संभा माचणीकराचा तमाशा. गाव गुंडांच्या मदतीनं मी जाळला संभा माचणीकराचा तमाशा. मी जाळली सुंदराला. या पापी इनामदाराने जाळली रे सुंदराला. या पापी इनामदाराने जाळली. माझं पाप सुंदराच्या राखे बरोबरच जळाले. मरता सुंदरानं माझं नाव घेत प्राण सोडला. आणि संभा सुडाने पेटून उठला. आपल्या जळचा पुढचा सूड घेण्यासाठी तुमच्या जिवंतपूरला बोललो. मालक, तुमच्या पापाचं माप त्याच वेळी संभ्याने तुमच्या पदरात टाकलं. पण मी काय पाप केलं होतं? माझ्या कोणत्या गुन्ह्याची शिक्षा संभ्याने मला दिली? तुमच्या पापात मला का भागीदार केलं त्याने? माझ्या सोन्यासारख्या पोराला पळवून माझं बापाचं हृदय का चढपळवलं? सांगा मालक, कोणत्या जन्मीचं पाप नाडलं मला येऊ की तुमची इमाने इतबारे सेवा केली त्याचे फळ दिलं तुम्ही मला? ज्योतिबा, क्षमा कर मला. ज्योतिबा, क्षमा कर. कशी क्षमा करू? तुम्ही माझे मालक नसता तर या क्षणी गोळी घालून तुम्हाला मी ठार केलं असतं. होय ज्योती. अरे ही शिक्षा योग्य आहे मला. ती घे बंदूक ज्योतिबा. आणि मला तुझा मालक न समजता बेधडक गोळी घाल मला ज्योतिबा. बेधडक. क्षमा करा मालक. रागाच्या भरात मी माझी पायरी चुकलो. खाल्ल्या मिठाची जाण विसरलो. दोष तुमचा नाही. दोष असेल तर माझ्या कुठल्या तरी कर्माचा. माझ्या कर्माची शिक्षा मी तुम्हाला का करू? ज्योतिबा, अरे ज्योतिबा, फार मोठं मन आहे रे तुझं ज्योतिबा. फार मोठं मन आहे. पण हे काय मात्र हा तमाशा बंद व्हायलाच हवा. मला तिथे जाऊ नका तुम्ही. कुठं चाललायस? कोण विसरलास? नीट निघून पहा पट्टे कावळा. मी ओळखत नाही तुला, पण मी तुला चांगलाच ओळखतो. आणि माझी ओळख करून देण्यासाठीच मी इथे आलो आहे. संभा डाकू म्हणतात मला. संभा म्हणजे तू संभा माचणीकर? बरोबर ओळखलंस. संभा माचणीकरच मी. आता तुझ्या दृष्टीवरचं गेल्या 15 वर्षापूर्वीपासूनचं बटन दूर झालं असेल. आता तुला बरोबर दिसत असेल हातात डब तुला घेतला संभा माचणीकर. पण तो संभा आपल्या मुली बरोबर चढावा. चांडाळा, तू जाणलंस त्याला. तू त्या तमाशगिराला दारोदार भीक मागायला भाग पडलीस. आज तो संभा दऱ्याखोऱ्यातून भीक मागत टाकू म्हणून भटकतोय. इनामदार, अरे गेली 15 वर्ष मी या सुळाच्या क्षणाची वाट पाहत होतो.
तुझा सूड पूर्ण व्हायच्या अगोदर मीच गोळी घालेन बघ तुला. मूर्ख इनामदारा, अरे मरण मी माझ्या पाठीला बांधून देतोय. अंगाला बंदूक पटकावून तुझ्या समोर सावधीदार काय उभा आहे. तुझ्याकडून खुशीनं मारला जाण्यासाठी काय कृष्णा, तुझी इच्छा असून सुद्धा तू मला मारू शकत नाहीयेस. का मी तुला मारू शकत नाही समजा. कारण तुझी मुलगी आणि या ज्योतिबाचा मुलगा कुठे आहे ते मला ठाऊक आहे म्हणून. बऱ्या बोलानं सांग या ज्योतिबाचा मुलगा आणि माझी मुलगी कुठे आहे ती, नाहीतर आत्ताच गोळी घालेन बघ. ती हिंमत नाही रे तुझ्यात. पण संभा, तू माझ्या पोरला का बोलस? मी काय गुन्हा केला होता तुझा सांग. माफ कर गंगा, तुझी ही पोरासाठी चाललेली तडफड पाहून मला खरंच खूप वाईट वाटतं. मी तुझ्या पोराला पळवायला नको, तू माझा गुन्हा केला नव्हतास. पण त्या पोरीला पळविताना नियतीनं माझ्याकडे तुझ्या पोराला देखील पळवली. तुझ्या बरोबर बोलायचं रे. पण कुठे आहे माझा पोरगा? सांग सांग संभा, एकदा सांग माझा पोरगा कुठे आहे. एकदा त्याची माझी भेट घालून दे. हा समजा एकदाच आमच्या मुलांची भेट घालून दे. मुलीच्या काळजी वाचून रात्र रात्र तळमळत काढतो. आणि तू तिला जिवंत ठेवलं असशील की नाही या चिंतेनं तर अन्न पाणीही गोड लागत नाही मला समजा. अरे सांग एकदाच, माझे सगळे अपराध विसरून सांग. माझी मुलगी कुठे आहे ती सांग समजा, सांग. इनामदार, अरे आज तुझा सूड घेतल्याचा मला खरा खुरा आनंद होतोय. मला आसुरी आनंदाच्या उकळ्या फुटतायत. अरे संताना वाचून बापाचं हृदय कसं तडफडतं हे समजलं का तुला? गेली 15 वर्ष मी सुद्धा असाच माझ्या पोरीच्या विरहानं तडफडत होतो. चांडाळा, तू माझ्या पोरीला जिवंत झालंस, पण मी तुझ्या पोरीला जिवंत ठेवून तुला जिवंत जातोय आणि शेवटपर्यंत चालतच राहणार आहे. इनामदार, आता तुला मी तुझ्या पोरीचा ठाव ठिकाणा सांगतो. पोरीला पाहून, पोरीला भेटून कसा रडतोस, कसा तडफडतोस, कसा जिवंत मरण जगतोस तेच पाहणार आहे मी. अरे समजा इनामदार, अरे तुझ्या नजरेच्या इशाऱ्यानं नाचणारे गावकरी आज त्यांच्याच नजरेच्या इशाऱ्यानं तुझ्या पोरीला नाचवताय. तो दौलतराम सावकार तुझ्या पोरीवर नोटा उधळतोय. त्या दौलतरामाचा मुलगा कालिया तो तर बेधडक हात धरतो तुझ्या पोरीचा. बस समजा, बस. जास्त जहर होतू नकोस कानात माझ्या. ऐकवत नाही रे मला, हे सगळं ऐकवत नाही. अरे ज्यावेळी मुलीला पळवलंस त्याच वेळी तिच्या मानेला न का लावलं नाही रे? का अशी इनामदाराची इज्जत रस्ती नाचायला लावली समजा रे? कारण तू मला रस्ती भीक मागायला लावलीस म्हणून. इनामदार, अरे जगा वेगळा सूड घेतला रे मी तुझा. इनामदाराची पोट तमाशात नसते हे पाहून गाववाले किती कौतुक करतील रे तुझं. नाही संभ्या, नाही. ती तमाशात नसते. ती पोर माझी नव्हे. माझी मुलगी कधीच मेली संभ्या. माझी मुलगी कधीच मेली. ठीक आहे, नको मुलगी माणूस तिला. मुलगी म्हणून घरात ही घेऊ नकोस. नाचुऱ्या तमाशात तिला. अरे इनामदार, तो कालिया भालाय तुझ्या मुलीवर. नाही समजा, तो गावोगाव भटकेल तिच्यासाठी समजा सारखाच. मग तुझी पोर ही फिदा होईल कालियाच्या जवानीवर आणि त्याच्या दौलतीवर. मग कालियापासून तिला गर्भ राहील. कालिया तिला लग्नाला नकार देईल. आपली अब्रू वाचवण्यासाठी तो ही तिला तमाशा फडात जाईल. माझ्या पोरीसारखी तुझी पोरही तडफडत किंचाळत मरेल. समजा तू हो बापी इनामदारा. आणि असाच तडफडत राहा पापाच्या कर्दमात. नाहीतर जगाला ओढून सांगून त्या तमाशात नाचणारीला घरात आण आणि समाजाची निंदा नालस्ती तू सहन करत झिजून मार. येतो मी. थांब संभा, माझा मुलगा कुठे आहे? जिथं आहे तिथं सुरक्षित आहे. वेळ येतात
काही पोराचा गाव ठिकाणा सांगेन मी, पण सध्या माझ्या सुरक्षिततेसाठी हे रहस्य मला रहस्यच ठेवावं लागेल. कारण मी केव्हाही आणि कधीही या इनामदाराचं मूक आक्रमण पाहण्यासाठी येईन. येतो मी. नाही मला त्याला मारू नका. त्याला मारला तर माझा मुलगा शेवटपर्यंत मला भेटणार नाही. काय केलंस हे संभ्या, काय केलंस? का अशी इनामदाराची इज्जत रस्ती नाचवलीस रे? का त्यापेक्षा तू मला गोळी का घातली नाहीस? का असं मानहानीचं मरण या महापातक्याला दिला संभ्या? का? हे बंद करा ना, बंद करा. कोणीतरी हा तमाशा बंद करा रे, बंद करा. जेवण आला नसा म्हणजे आम्ही काय उपाशी आहोत? म्हणजे तसं नाही. उपाशी असता तरी आमच्या कल्याणी बाईची लावणी बघून तुमचं पोट तुडून बघा रे. हे जाऊ दे. हो मला ओळखलं काय? नाही बुवा, तुमच्या त्या जगन लोकांना आम्ही नाही ओळखत. हो हे काय आपण एकाच वर्गात नव्हतो का? माझ्या अभ्यासाची कॉपी करायला तुम्ही? आम्ही नाही बुवा. हो नाही नाही म्हणजे तुमच्या अभ्यासाची कॉपी मी नाही का करायचो? नाही बुवा, तुझ्या त्या जगन लोकांचा आम्ही कुठे पाहू? अरे हे जाऊ दे. तुला असं काय झाला? येतो बाबा, पहिलं तू लांब हो. हा घे तू. तंबाखूही असेलच. हो एवढं रुबाबात बोलता तर स्वतः का ठेवत नाही तुला तंबाखू? मागून काही सवय आहे आम्हाला. नाही सुधारायची. हे घ्या. अरे लांब हो सुटायला येत जाऊ नका सारखं सारखं. हे काय आमच्या बसण्याची व्यवस्था नाही केली अजून? हो ते पहा, तिकडे केले की व्यवस्था सगळ्यांच्या बसले. कोणाला सांगतोयस तू हे? कोणाला म्हणजे तुम्हाला. व्यवस्थापक आहोत आम्ही इथले, झाडू आले नाही. मुकाट्याने आमच्या बसण्याची व्यवस्था कर, नाहीतर एक एक कानपडीत देईन तुमच्या. बापरे, मग आमचे हात काय केळी सोलायला गेले नाही? खूप पाहिले. हेही पाहिलेच असतील. नको, मला मारू नका हो. मी बायका पोराशिवाय मरेल हो. मला मारू नका हो. मी बायका पोराशिवाय मरेल हो. पोरं नवीन आहे ती. काय आगळे घडले असेल तर क्षमा करा. अरे सावकार, या सावकार. तुला बसायला काय सावकारांना? साडिया, हे पिस्तूल कोणासाठी काढलंस? पिस्तूल इनामदारासाठी आणलं होतं. बस साल्या या पोराने गडबड केली. थोडी अरे पोरा, तुला कसं, कुठे आणि काय वागावं हे काही कळत नाही. अशानं तूही गोत्यात येशील आणि मलाही एक दिवस गोत्यात आणशील. बळवंतराव, तमाशा सुरू करा. बंद करा हा तमाशा, बंद करा. होय, मी इनामदारच सांगतोय. बळवंतराव, कोणाच्या हुकुमावरून तू या गावात तमाशा करतो आहे? माझ्या हुकमावरून हा तमाशा सुरू आहे. ए, हुकूम देणारा कोण रे? या गावचा इनामदार पाटील मेला काय? आणि होय, माझ्या मर्जी विरुद्ध या गावात तमाशा करण्याची तुझी हिंमतच झाली कशी? इनामदार, हिंमत माझी नाही, या साऱ्या गावकऱ्यांची हिंमत आहे. कळलं? ती बरोबर बोललात इनामदार. तुमच्या एकट्याच्या तंत्रानं साऱ्या गावकऱ्यांनी का वागावं? अरे वागावंच लागेल, नाहीतर इथं रक्ताचे पाठ वाहतील. इनामदार, ओ त्याच तर आलो मी. ओ बांगड्याने भरता बंदुका भरून आलो मी. तमाशा बंद पाडण्याच्या हट्टापायी तुम्ही तुमचा नाहक प्राण गमावाल. शाने असाल तर आल्या पावलीपर्यंत जा. ए कालिया, तू शहाणपणा शिकू नकोस मला. शांतपणा शिकवतो इनामदार. ओ सर्व गावकरी तुमच्या विरोधात आहेत. तुम्ही मला मारायला बंदूक घेऊन आलात, असे सर्व गावकरी साक्ष देतील.
आणि जर त्यातूनच जर खून घडला तर ही न्याय देवता ही माझं काही करू शकणार नाही. शाने असा आल्या पावली परत जा. हट. असा परत जाण्यासाठी आलो नाही. हा तमाशा बंद पाडूनच जाणार. भगवानराव, त्या दौलतरामाने तुला हा तमाशा करण्यासाठी किती पैसे दिले होते रे? 5,000 रुपये दिलेच सावकारांनी. मी 7,000 रुपये देतो, पण तमाशा होता कामा नये. भगवानराव, मी 10,000 देतो, पण तमाशा इथे झालाच पाहिजे. भगवानराव, मी 20,000 रुपये देतो, पण तमाशा न करता निघून जा. मी 25,000 देतो, तमाशा झालाच पाहिजे. भगवानराव, मी तुला 50,000 रुपये देतो, पण कृपा करून हा तमाशा करू नकोस. भगवानराव, पण का सावकार? हो, गावात तमाशा होऊ नये अशी तुमची इच्छा का? तमाशा बंद करण्यासाठी एवढी धडपड का? इनामदार, तो काय इतक्या काकुलतेने विनंत्या करतात? अरे भगवानराव, तू मागशील तेवढे पैसे देतो, पण कृपा करून कारण विचारू नकोस. ते मला नाही सांगता यायचं. कारण 15 वर्षापूर्वी या गावात जत्रा भरली होती आणि या जत्रेमध्ये एक तमाशा सुरू होता आणि या तमाशामध्ये या इनामदाराची मुलगी हरवली आणि त्या वेळेपासून या इनामदाराने गावात कोणत्याही प्रकारे तमाशा होऊ दिलेला नाहीये. हो, पण मुलगी हरवण्याचा आणि तमाशाचा संबंधच काय? तो संबंध फक्त आणि फक्त या इनामदारालाच ठाऊक. गावकरी हो, तुम्हापैकी कोणाला संतान वियोगाचं दुःख झालं नसेल का? झालं असेल ना, म्हणून का तुम्ही संपूर्ण गावाला वेठीस धराल? जय जय. हो, कारण तुम्ही पडला सर्वसामान्य शेतकरी. तुमच्या हाती कोणती सत्ता नाही आणि हे इनामदार गावचे पाटील. आपल्या पाटील की सत्तेमुळे गेली 15 वर्ष गावातील गावकऱ्यांना असंतोषाने धुमसत आहेत. गावच्या तरुणांच्या इच्छा आकांक्षांच्या होळी करत आहेत. गावकरी हो, यापुढेही या इनामदाराची जबरदस्ती सहन कराल का? मग या इनामदाराविरुद्ध मला साथ द्याल की नाही? हो, या सर्व गावकऱ्यांची एकी झाली आणि मी जर त्यांच्या इच्छेविरुद्ध वागलो नाही तर इथंच मुद्दा पडतील माझा. भगवानराव, मग निदान त्या पोरीला तरी या तमाशात नाचवू नकोस. पण का? कारण मी तिला दत्तक घेणार आहे. इनामदार, होय, तुम्हा सर्वांना माहितीच की माझी अफाट संपत्ती आहे आणि या संपत्तीला कुणीही वारस नाही. म्हणून हा वारसा हक्क मिळावा म्हणून मी या मुलीला दत्तक घेणार आहे. भगवानराव. इनामदार, होय. ऐका गावकरी हो, एकेकाळचा तमाशाचा जबरदस्त शौकीन हा इनामदार आज तमाशातल्या एका मुलीला दत्तक मानणार आहे. आपली लाखो रुपयांची संपत्ती तिच्या पायी ओतणार आहे. हे काय आम्हाला कळत नाही? पहा केवढं नवल घडतंय. हा इनामदार तमाशातील बायांसाठी रात्रंदिवस भटकणारा. दौलतराम, इनामदार, तुझं पूर्व चारित्र्य साऱ्या गावकऱ्यांना ठाऊक आहे. तू तमाशाच्या किती नादी होतास हे का आम्हाला माहित नाही? तू तमाशातील मुलीला दत्तक म्हणून तिच्या पायी आपली लाखो रुपयाची संपत्ती उधळणार आहेस. त्या मुलीला घरी आणणार आणि राजरोसपणे तिच्याशी रंगढंग. दौलतराम, तोंड सांभाळून बोल. तुझं पोटातलं माझ्या ओठावर आलं म्हणून माझे शब्द झोंबलेले दिसतात तुला. ती बरोबर बोललाच सांगतात. अरे इनामदार, एवढ्या कुकर्मासाठी पवित्र पिता-पुत्रीचं नाटक काय विटाळता? गावकऱ्यांनो, तुम्हीच सांगा, तमाशातील मुलीला कुणी कधी दत्तक घेतलं तर तुम्ही ऐकलं आहे? हो, दत्तकच घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील मुलं या इनामदाराला कधी दिसलीच नाहीत. हो, पण एकेकालचा रंगेल इनामदार, याला आपली पापी वासना तृप्त करायची आहे. भगवानराव, विश्वास, या मुलीला मी दत्तक घेतो आणि या मुलीबद्दल माझ्या मनात जराही पाप भावना नाही रे. खंडोबाची आण घेऊन सांगतो तुला भगवानराव, खंडोबाची आण घेऊन सांगतो. आणि या मुलीच्या रूपानं मला माझी हरवलेलीच मुलगी परत मिळणार आहे. वाह वाह इनामदार,
अरे तुला मुलगी दत्तकच घ्यायची आहे तर ते पांडूची घे ना. त्या बिचाऱ्या पांडूला 5 मुले आहेत. त्याच्यातली एखादी मुलगी दत्तक घेतलीस तर त्या बिचारा पांडूचं तरी भलं होईल रे. दत्तकच घ्यायची असेल तर मी माझी मुलगी द्यायला इनामदाराला तयार आहे. पण याला गावातील मुलं दत्तक म्हणून नको आहेत, कारण याला त्यांच्यावर रंगेर रात्री रंगवता येणार नाहीत ना. जमान जास्त जीभ बेताल सोडू नकोस, नाहीतर तुझा हा चेहराच रक्ताने रंगवून टाकेल बघ. अरे त्यामुळे काही सत्य बदलणार नाही. मोहनराव, तुमची मुलगी या इनामदाराला दत्तक म्हणून देऊ नका, नाहीतर पिकलेली वासना तुमच्या मुलीला फसवून शेवटी रस्त्यावर सोडेल. नाही भाऊ, विश्वास ठेव. मुलगी मला दत्तक. अरे आजपर्यंत हा इनामदार या गावात ताक मानेला जगला, पण आज तुझ्या पुढे वाकून कळकळीची विनंती करतो आहे रे, ही मुलगी मला मी तिच्या आयुष्याचं कल्याण करेन. अरे हे गाववाल्यांना विश्वास ठेवा माझ्या या मुलीबद्दल. माझ्या मुळात मुळीच पाप माझ्या मुलात चालतात. बरं, आम्ही येतो. तमाशाची तयारी सुरू करा. चमन, चल निघूया आपण. विश्वास ठेव माझ्यावर, त्या मुलीचं कल्याणच करेन. इनामदार, तुम्ही एवढ्या कन्याप्रेमाने पागल का झालात? एका नाचदारणीला मुलगी म्हणायला तयार झालात. यावरून वाटतं की मुलगी तुमचीच असावी. नाही, ती माझी रक्ताची मुलगी नाही. मी तुला नात्याची मुलगी मानतो. हो, तुमचं म्हणणं उत्तम. एका विराई बापाची भावना मी साठवू शकतो हो, पण माझा तमाशा ज्या मुलीवर अवलंबून आहे आणि तीच जर गेली तर त्या तमाशावर पोट भरणारी माझी कलावंत मंडळी उपाशी मरतील. आणि माझ्या आयुष्याचं काय? भगवानराव, चिंता नसेल. त्या मुलीबद्दल तुला मी 1.5 लाख रुपये देईन. भवानराव, मुलगी जर विकणार असेल तर मी या मुलीचे हसत हसत 2 लाख मोजायला तयार आहे. आली बाबू. अहो, मुलगी इनामदाराच्या घरची गेली काय आणि माझ्या घरची शोभा झाली काय? एकूण एकच. वालिया, इनामदार, तुमची जर एक बंदूक कडाडली तर माझ्या 10 बंदुका कडाडतील. लक्षात ठेवा, मला तुम्ही मारालच, पण तुम्ही सुद्धा जिवंत वाचणार नाही. बाबा, काय चाललंय हे? का माझ्या आयुष्याचा सौदा तुम्ही असा जाहीरपणे मांडलाय? मी काय यांना बाजार वस्तू वाटले का? लिलाव पुकारून खरेदी करायला? आणि तुम्ही सुद्धा विकायला मला तयार झालात? अगं, मी तुला कसं विकेल? अगं, मी तर तुझ्या सुखी भावी आयुष्याची स्वप्न पाहतो, पण तुझ्या इच्छेविरुद्ध वागणार नाही. तू कोणताही निर्णय घे. हा गाव सोडून जायची, चालू तमाशा बंद करून जायची तयारी दाखवलीस तरी मी तयार आहे. मग बाबा, माझा मी निर्णय घेतलाय. आज जे इथे नाटक घडत आहे, अशीच नाटके जागोजागी थोड्याफार फरकान घडत राहणार आहेत. कलेची सेवा करता करता स्वतःची किंमत करून घेण्यापेक्षा या इनामदारासारख्या पुत्रवत्सल बापाची लेक म्हणून राहणं लाख मोलाचं ठरेल बाबा. होय बाबा, तुमच्या मुलीचं भलं या भल्या माणसाकडे राहूनच होणार आहे. इनामदार साहेब, मी तुमचं तडफडणारं हृदय ओळखलंय. तुमच्या शब्दातून व्यक्त होणारी निष्पाप भावना मी जाणलीय. इनामदार साहेब, मी तुमची दत्तक कन्या व्हायला तयार आहे. पण मी असं होऊ देणार नाही. पण माझ्या इच्छा देणारा तू कोण? मी कोण हे येता अवकाश कळेल तुला. मला पुरतं कळलंय तू कोण आहे ते. गावोगावी तमाशा करतो आम्ही, आणि आमच्या तमाशाच्या अगोदर तुझ्या बापाच्या काळ्या कृत्याची जाहिरात आमच्या जाहिरातीच्या अगोदरच होते. हे दीडदमडीच्या पोरी, या कालियाला आव्हान देऊन त्याची बदनामी करतेस तू. या कालियाचा मना हातात घेणं इतकं सोपं नाही. पश्चाताप करावा लागेल तुला. अशा धमक्या देणारे काय सर्प आम्ही गावोगावी नेहमीच पाहतो. पण मला तू प्रथमच पाहतायस. मला तुझी वृत्ती कळली. मला शेवटी काय जातीवरच जाणार तू. नोटांच्या पायगड्यांवर सोन्याचे पैंजण बांधून नाचणार तू एक नर्तिका. तुला एवढी मस्ती का? तुला मस्ती चाललंय ह्या इनामदाराच्या संपत्तीची. त्या इनामदाराच्या संपत्तीवरच्या बिचाऱ्यावर नाचण्याचे सुख पाहतायस तू. मग त्यावर इनामदार तुला मुलगी म्हणू दे. अत्वार केली वालिया, इनामदार. असा अमर्यादपणे वागून मला माझ्या मर्यादेची सीमा ओलांडायला लावू नकोस कालिया. इनामदार, एका नाचणारीला मुलगी मानून ती मर्यादा केव्हाच ओलांडली तुम्ही. बघतो मला कोण अडवतो तू. हा कालिया सुरुवातीपासून तुमच्या मार्गात अडवा आला इनामदार.
मला तर अजिबात घाबरत नाही आणि म्हणजे ते गाव गुंडांना तर अजिबात घाबरत नाही का मुले फक्त आम्हाला कोण ओळखते नामदार अलिया हे रसरशीत अलिया, फळ सोड तिला. तुमच्या मुठी लागू देणार नाही मी. अलिया सोड तिला पोलीस आणण्याचा प्रयत्न करू नका. अलिया सोड तिला अलिया अलिया सोड तिला अलिया अलिया बाबा बाबा तुम्ही हे काय केलं माझ्यासाठी बाबा रडू नकोस मोरी. परमेश्वराच्या मनात कसं काढवायचं होतं. माझं कृपाछत्र तुझ्यावरून दूर होणार होतं म्हणून ईश्वराच्या रूपाने हे इनामदार तुझ्या पाठीशी उभे राहिले. इनामदार मी माझ्या पोरीला तुमच्या स्वाधीन करतोय. सांभाळा तिला. बाबा भगवानराव काळजी नसावी या मुलीचा मी माझ्या प्राणापलीकडे सांभाळ करून भगवानराव कुठे गेला अरे तुला सांगायचंय पोरी तुझ्या जन्माचा अर्धवट असते. बाबा बाबा पोरी तू माझी मुलगी नव्हेस. तुला कोणीतरी या तमाशात आणून सोडलंय पोरी. काय सांगता बाबा मग मी मुलगी कोणाची सांगा सांगा बाबा. या आयुष्याच्या या तमाशाच्या वाटेवर माझ्या आयुष्याची वाट लावणाऱ्या त्या चांडाळ बापाचं नाव तरी मला सांगा. मलाही ठाऊक नाही पोरी. आता हे इनामदार तुझे पिता आहेत. इनामदार सांभाळा माझ्या पोरीला या काल्यापासून. बाबा बाबा